ओके, स्क्रीन दिसते? स्क्रीन ओके ओके. हो दिसते. हा, फर्स्टली आपला पेपर कोड आहे MSP 104. Paper title is estimation theory. Okay, there are more than enough course objective for this paper, that's estimation theory, and it involves 4 unit, unit 1, 2, 3, 4, and there are certain outcomes. And last one is references, means इथं तुम्हाला प्रत्येक पेपरच्या खाली सिलेबस जर तुम्ही डाउनलोड केला असेल वेबसाईटवरून तर प्रत्येक पेपरच्या खाली तुम्हाला रेफरन्सेस किंवा बुक रिकमेंडेशन तिथं तुम्हाला दिसेल. त्यानुसार तुम्हाला नोट्स प्रिपेअर करण्यासाठी या बुक्सचा यूज तुम्ही करू शकता. बऱ्यापैकी सॉफ्ट कॉपीजमध्ये सुद्धा बुक्स अवेलेबल आहेत, इथून पण प्रोव्हाइड केली जातील किंवा तुम्ही स्वतःही ते डाउनलोड करू शकता. तर इस्टिमेशन थेअरी बऱ्यापैकी TYला तुम्हाला थोडासा पार्ट इस्टिमेशन थेअरीचा झालेला आहे. तुम्ही सगळेजण त्याबद्दल अवेअर असाल. फर्स्टली मला सांगा, स्टॅटिस्टिक्सच्या 2 ब्रांचेस आहेत. स्टॅटिस्टिक्स इज सबडिवायडेड इंटू 2 ब्रांचेस. व्हॉट आर दिस 2 ब्रांचेस? Theory of estimation and testing of hypothesis. नो, स्टॅटिस्टिकल इन्फरन्सच्या ह्या 2 ब्रांचेस आहेत. इन्फरन्सच्या 2 ब्रांचेस म्हणजे एस्टिमेशन अँड द टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. बट मेन स्टॅटिस्टिक इज सबडिवायडेड इंटू 2 ब्रांचेस. त्याची एक ब्रांच, ओके, एक्झॅक्टली करेक्ट. फर्स्ट वन इज ए डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक अँड द सेकंड वन इज ए इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक. नाउ डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक मध्ये कोणता पार्ट येतो? TY मध्ये तुम्ही प्रोजेक्ट केले असतील, सॅम्पल सर्वे केले असतील, तर त्यामध्ये काही पार्ट हा आपण डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स म्हणून ॲनालिसिस करतो आणि काही पार्ट आपण हा टेस्टिंग मधून ॲनालिसिस करतो. तर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय येतं? डेटा कलेक्शन, रिप्रेझेंटेशन, ॲनालिसिस अँड द इंटरप्रिटेशन. मीन्स प्रोबॅबिलिटीचा पार्ट हा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कन्सिडर केला जातो. अँड द सेकंड ब्रांच जी आहे इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्सची जी ब्रांच आहे, इट इन्व्हॉल्व्स, काय इन्व्हॉल्व होईल इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स मध्ये? तर ट्रू पॉप्युलेशन पॅरामीटर रिलेटेड आपण जे इस्टिमेटर्स फाइंड आउट करतोय की जे सॅम्पल वरून फाइंड आउट केले जातात, जे पॉप्युलेशनची सगळी इन्फॉर्मेशन त्यातून रिप्रेझेंट करतात. तर देर आर 2 पार्ट्स ऑफ स्टॅटिस्टिक. फर्स्ट वन इज ए डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक, सेकंड one is the inferential statistic. Again, inferential statistic is divided into 2 parts. First one is a estimation theory किंवा statistical estimation, and the second one is a testing of hypothesis. Again, estimation theory is divided into 2 parts. एस्टिमेशन थेअरीचे पण पुन्हा 2 पार्ट असतात. कोणते पार्ट्स आहेत? त्या 2 पार्ट्स वरतीच तुमचा TYचा एस्टिमेशनचा पेपर बेस्ड आहे, जो तुम्ही आधी बघितलेला आहे. Point estimation and interval estimation. Exactly correct. First one is a point estimation and the second one is a interval estimation. तर पॉइंट एस्टिमेशन मध्ये प्रॉपर्टीज रिलेटेड टू एस्टिमेटर्स चेक केल्यात. देर आर सम प्रॉपर्टीज used to find out the estimator for true population parameter. First one is a sufficiency. Sufficiencyच्या अगोदर फर्स्ट प्रॉपर्टी येते ती अनबायस्डनेस. सेकंड वन जी आहे सफिशियन्सी, थर्ड वन इफिशियन्सी, लास्ट वन इज ए कन्सिस्टन्सी. ओके, तर हे पॉप्युलेशन पॅरामीटर्सच्या इन्फॉर्मेशन सांगणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण TY मध्ये तुम्ही बघितलेले आहेत. तर त्यामध्ये त्याचा एक्सटेंडेड जो पार्ट आहे तो युनिट 1 मध्ये आहे. युनिट 1 हे बेस्ड ऑन sufficiency. Okay,
ओके, विजिबल आहे ना आता? तर यामध्ये पहिल्यांदा सफिशियन्सी प्रिन्सिपल जे तुम्ही प्रिव्हियसली बघितलेला आहे तेच आहे, तोच सिलेबस आहे, थोडासा हायली इव्हॉल्व पार्ट यामध्ये कन्सिडर केलाय. फर्स्ट यामध्ये सफिशियन्सी प्रिन्सिपल आहे. देर आर टू मेथड्स फॉर फाइंडिंग आउट सफिशियंट स्टॅटिस्टिक. फर्स्ट वन इज बाय युझिंग डेफिनेशन ऑफ सफिशियंट स्टॅटिस्टिक, that is based on conditional distribution, and the second one is by using which theorem? Neyman factorization theorem. Correct, by using Neyman factorization theorem. सेम क्रायटेरिया आहे, सेम मेथड यूज करून इथं सफिशियंट स्टॅटिस्टिक फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट वन इज ए मिनिमल सफिशियन्सी, जी तुम्ही आधी सुद्धा बघितलेली आहे, अँड द कम्प्लिटनेस, बाउंडेड कम्प्लिटनेस. ओके, त्यानंतर देर आर सम मेथड्स फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ मिनिमल सफिशियंट स्टॅटिस्टिक्स. मिनिमल सफिशियंट स्टॅटिस्टिक फॉर एक्सपोनेन्शियल फॅमिली. ओके, तर स्टॅटिस्टिकल इन्फरन्स मध्ये दोन फॅमिलीज कन्सिडर केल्या जातात. फर्स्ट वन आहे जी एक्सपोनेन्शियल फॅमिली. एक्सपोनेन्शियल फॅमिलीमध्ये सुद्धा वन पॅरामीटर एक्सपोनेन्शियल फॅमिली आहे, मल्टी पॅरामीटर एक्सपोनेन्शियल फॅमिली आहे. तर आपल्याला इथे फक्त वन पॅरामीटर एक्सपोनेन्शियल फॅमिलीसाठी मिनिमल सफिशियंट स्टॅटिस्टिक फाइंड आउट करायचं आहे. बट मिनिमल सफिशियंट स्टॅटिस्टिक जर फाइंड आउट करायचं असेल तर फर्स्टली आपल्याला त्याचा सफिशियंट स्टॅटिस्टिक हा नोन असायला पाहिजे. त्यानंतर पॉवर सिरीज फॅमिली, पिटमॅन फॅमिली. ओके, कर्व्ड एक्सपोनेन्शियल फॅमिली. आता कर्व्ड एक्सपोनेन्शियल फॅमिली इज समवॉट सिमिलर टू एक्सपोनेन्शियल फॅमिली, वन पॅरामीटर एक्सपोनेन्शियल फॅमिली. नेक्स्ट वन इज ए ancillary statistic. ओके, ancillary statistic and the pivotal statistic, हे दोन थोडेसे याआधी पिवोटल क्वांटिटी झाली असेल, कॉन्फिडन्स इंटरवल फाइंड आउट करण्यासाठी त्याचा यूज होतो. सेम आहे ancillary स्टॅटिस्टिक मध्ये, फक्त डेफिनेशन मध्ये स्लाइड चेंज आहे. मेथड जशी तुम्ही पिवोटल क्वांटिटी कन्सिडर करून कॉन्फिडन्स इंटरवल फाइंड आउट करता, सेम तेच ancillary स्टॅटिस्टिक चा यूज करून इंटरवल फाइंड आउट करायचा आहे. देन बसूस थेरम अँड देअर ऍप्लिकेशन. ओके, सफिशियन्सी किंवा सफिशियंट स्टॅटिस्टिकची सुद्धा ऍप्लिकेशन्स यामध्ये आहे, बिकॉज पूर्णपणे थेरॉटिकल पेपर एस्टिमेशन थेरी हा आहे. बट MSc कोर्ससाठी कन्सिडर करताना प्रत्येक प्रिन्सिपलचं किंवा प्रत्येक थेरमचं रिअल लाईफ ऍप्लिकेशन किंवा त्याचा ऍप्लिकेटिव्ह पार्ट सुद्धा या कोर्समध्ये सेमिस्टर 1 मध्ये कन्सिडर केलेला आहे किंवा सिलेबसमध्ये घेतलेला आहे. नेक्स्ट युनिट जे आहे ते पॉइंट इस्टिमेशन वरतीच बेस्ड आहे, ज्यामध्ये अनबायसनेस वरती मोर दॅन 3 थेरम्स आहेत. त्यामध्ये लेमन्स शेफे थेरम आहे, राऊ ब्लॅकवेल थेरम आहे, नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन फॉर मिनिमम व्हेरियन्स अनबायस्ड इस्टिमेटर and their applications. Now Fisher information and the information matrix. The Fisher information matrix न्यू आहे, न्यू कन्सेप्ट आहे. त्यासाठी अगोदर फिशर इन्फॉर्मेशन फंक्शन नोन असायला पाहिजे. क्रॅमर राऊ इनइक्वालिटी, चॅपमन रॉबिन्सन बाउंड, भट्टाचार्य बाउंड अँड देअर ऍप्लिकेशन्स. तर इथं जेवढे सगळे थेरम सेकंड युनिट मध्ये तुम्हाला दिसत आहेत कोणते आहेत, राऊ ब्लॅकवेल आहे, लेमन शफे आहे, भट्टाचार्य बाउंड किंवा चॅपमन रॉबिन्सन बाउंड असेल. तर हे सगळे मिनिमम व्हेरियन्स अनबायस्ड इस्टिमेटर साठी यूज केले जातात. त्यासाठी अगोदर तो अनबायस्ड, सफिशियंट किंवा कम्प्लीट या प्रॉपर्टीजचा यूज करून तो मिनिमम व्हेरियन्स अनबायस्ड इस्टिमेटर आहे का हे चेक केलं जातं. तर हा सेकंड युनिट बेस्ड ऑन अनबायसनेस, दॅट इज वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ पॉइंट इस्टिमेशन. त्यानंतर जो थर्ड युनिट आणि फोर्थ युनिट आहे, थर्ड युनिट आणि फोर्थ युनिट हा थोडासा डिफरंट आहे. पॉइंट इस्टिमेशन मध्ये एक नवीन पॉइंट म्हणजे इस्टिमेशनच्या ज्या मेथड आहेत त्यावर त्याची एक मेथड ही युनिट थर्ड मध्ये कन्सिडर केली आणि फोर्थ युनिट हा पूर्णपणे बेसियन इन्फरन्स वरती आहे. बरं, त्याआधी आता मी 2 युनिट फक्त तुम्हाला सांगितले, जस्ट एक्सप्लेन केले. त्याचा जो डीप पार्ट असेल, वास्ट पार्ट असेल, तो प्रत्येक वेळी लेक्चरला बघितला जाईल. पण त्याआधी थोड्याशा बेसिक कन्सेप्ट आहेत ज्या इस्टिमेशनच्या पेपर स्टार्ट होण्या अगोदर तुम्हाला नोन असायला पाहिजे. त्या म्हणजे
दोन ब्रांचेस सांगितल्या मी, स्टॅटिस्टिकच्या ब्रांचेस सांगितल्या दोन, त्यानंतर इन्फरन्शियल स्टॅटिस्टिकच्या पण दोन ब्रांचेस सांगितल्या, त्यानंतर एस्टिमेशन थेरीच्या पण ब्रांचेस सांगितल्या. तर हे आधी माहिती असायला पाहिजे. त्यानंतर पार्ट येतो तो इस्टिमेट आणि त्यानंतरचा पार्ट जो आहे तो इस्टिमेट आणि इस्टिमेटर रिलेटेड आहे. तर हे शब्द तुम्ही आधी ऐकले असतील, इस्टिमेटर और इस्टिमेट. डेफिनेशन माहिती आहे कोणाला? व्हॉट इज इस्टिमेटर? हे सगळं टीवायला झालेलं आहे, जसं नवीन काही नाहीये. स्टॅटिस्टिक्स अँड स्टॅटिस्टिक मध्ये काय डिफरन्स आहे? हॅलो विवेक, तुमचा आवाज येत नाहीये मला. स्टॅटिस्टिक्स अँड स्टॅटिस्टिक मध्ये काय डिफरन्स आहे? हे वर्ड्स झालेत ना तुम्हाला, इस्टिमेट, इस्टिमेटर, स्टॅटिस्टिक. स्टॅटिस्टिक्स ही ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स आहे, म्हणजे तिथं कलेक्शन परत अनालिसिस त्याचं होतं. आणि स्टॅटिस्टिक्स म्हणजे एक्सआय ऑब्झर्वेशन असतात, ते इंडिपेंडंट ऑफ पॅरामीटर थीटा असतात. इंडिपेंडंट ऑफ पॅरामीटर, करेक्ट सांगितले तुम्ही. इट इज अ डेफिनेशन ऑफ स्टॅटिस्टिक. ज्या कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेतलंय, MSc स्टॅटिस्टिक का स्टॅटिस्टिक्स? Statistics, yes, madam. येस हाँ, मॅडम. statistics, okay. It's a branch of mathematical science. It involves collection. There are somewhat step, interpretation, analysis, step by step definition आहे ती. चेक करा काय करतोय. पहिल्यांदा कलेक्शन करतोय, रिप्रेझेंटेशन करतोय, अनालिसिस करतोय आणि ते काय करतोय, इंटरप्रिटेशन ऑफ डेटा. नंतर त्यामध्ये मग प्रोबॅबिलिटी किंवा डिस्क्रिप्टिव्ह आणि इन्फरन्शियलची ब्रांच येते. and the statistic means it is nothing but estimator. ओके, तर तुम्ही बघा यानंतर मिस्टेक करायची नाही. स्टॅटिस्टिक्स किंवा स्टॅटिस्टिक यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण एस्टिमेशन थेरीमध्ये स्टॅटिस्टिक बघणार आहोत, म्हणून तर तिथं अँसिलरी स्टॅटिस्टिक किंवा सफिशियंट स्टॅटिस्टिक हा वर्ड येतो. तर एस्टिमेटर मीन्स इट इज अ फंक्शन ऑफ, कशाचं फंक्शन असतं? एस्टिमेटर मीन्स इट इज अ फंक्शन ऑफ पॅरामीटर. रॅन्डम सॅम्पल. रॅन्डम सॅम्पल. एस्टिमेटर इज अ फंक्शन ऑफ रॅन्डम सॅम्पल. आता एस्टिमेटरची नीड का आहे किंवा का बरं अनबायस्ड एस्टिमेटर फाइंड आउट करायची नीड आहे किंवा सफिशियंट स्टॅटिस्टिक, इफिशियन्सी किंवा कन्सिस्टंट एस्टिमेटरची नीड का आहे बरं? बघा बरं, जर पॉप्युलेशन नोन असेल, पॉप्युलेशनचा पॅरामीटर नोन असेल, तरी सुद्धा ह्या प्रॉपर्टीज का बरं फाइंड आउट केल्या गेल्या? ट्रू पॉप्युलेशन पॅरामीटर तर माहिती आहे, मग त्याच्या रिगार्डिंग एस्टिमेटर फाइंड आउट करायची गरज काय आहे? बिकॉज पॉइंट एस्टिमेशन मध्ये किंवा इन्फरन्स मध्ये बऱ्यापैकी ट्रू पॉप्युलेशन पॅरामीटरचे एस्टिमेटर फाइंड आउट केले जातात आणि त्यानंतर त्या एस्टिमेटरच्या प्रॉपर्टीज आपण चेक करतो. अनबायस्ड आहे का, सफिशियंट आहे का, कन्सिस्टंट आहे का. नीड काय असेल याची, काय गरज आहे? Estimator is representative of statistic. नो, एस्टिमेटर इज रिप्रेझेंटेटिव्ह. कशाबद्दल रिप्रेझेंट करू शकतो? स्टॅटिस्टिक रिगार्डिंग नाही. एस्टिमेटर काय रिप्रेझेंट करतो? एस्टिमेटर पॉप्युलेशनचे पॅरामीटर माहित असून सुद्धा का बरं एस्टिमेटर फाइंड आउट करायची गरज पडली? किंवा ही नवीन जी ब्रांच आहे पॉइंट एस्टिमेशन, याची नीड काय आहे बरं?
तुम्ही सॅम्पल सर्वे केले असतील. सॅम्पल सर्वेमध्ये तुम्ही काय करताय, फर्स्टली एखादा एरिया डिसाईड करताय. एरियाचं पॉप्युलेशन नोन आहे का की अननोन आहे हे चेक करताय. जर पॉप्युलेशन नोन असेल तर त्यातून काय करताय तुम्ही, होल पॉप्युलेशन घेताय का, होल पॉप्युलेशन स्टडीसाठी घेताय तुम्ही, नाही. काय करता मग? नाही. सॅम्पल सॅम्पल घेतो आपण. हा, त्यातून काय करता, सॅम्पल ड्रॉ करता. सॅम्पल का ड्रॉ करता, तर होल पॉप्युलेशनचा स्टडी करणं हे डिफिकल्ट टास्क आहे, किंवा होल पॉप्युलेशन अनालिसिस करणं, किंवा प्रत्येक ठिकाणी जाऊन ते सॅम्पल त्याचं ऑब्झर्वेशन कलेक्ट करणं हे फार डिफिकल्ट टास्क आहे ना. तर त्यातून काय करतोय आपण, सॅम्पल घेतोय. आता सॅम्पल साईज सुद्धा फिक्स कशी करतो, तर पॉप्युलेशनची साईज किती आहे त्यावरती सॅम्पल साईज सुद्धा फिक्स होते. एकदा की सॅम्पल ड्रॉ झालं तर सॅम्पल मधून आपण त्याचे पॅरामीटर्स फाइंड आउट करतो. म्हणजे पॉप्युलेशनचे पॅरामीटर ऑलरेडी आपल्याला नोन आहेत. त्यानंतर आपण जर सॅम्पल फाइंड आउट केलं तर सॅम्पलचे पॅरामीटर्स नोन असायला पाहिजेत. मग आपण त्यामध्ये काय करतोय, प्रॉपर्टीज यूज करतोय किंवा इस्टिमेशनच्या मेथड यूज करतोय आणि त्यातून इस्टिमेटर फाइंड आउट करतोय. तर इस्टिमेटर म्हणजे काय आहे, तर तो ट्रू पॉप्युलेशन पॅरामीटरची इन्फॉर्मेशन बाय इफिशियंटली रिप्रेझेंट करतो. म्हणजे होल पॉप्युलेशनचं अनालिसिस करण्यापेक्षा सॅम्पलचं जर अनालिसिस केलं, त्याचे पॅरामीटर्स जर फाइंड आउट केले, तर ते मिनिमम सॅम्पल होल पॉप्युलेशनचं इंटरप्रिटेशन देतं. त्यामुळे सॅम्पल सर्वे त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह हे आहे. होल पॉप्युलेशनचा स्टडी करणं डिफिकल्ट टास्क आहे. सो सॅम्पल जर कलेक्ट केलं आणि सॅम्पल वरून जर होल पॉप्युलेशन रिप्रेझेंट होत असेल तर ते व्हॅलिड कन्क्लुजन असेल. ओके, तर इस्टिमेटरची गरज काय आहे, का तर अनालिसिस इझी जावं, ट्रू पॉप्युलेशन पॅरामीटरची इन्फॉर्मेशन सॅम्पल मधला कोणता पॅरामीटर देईल त्यासाठी इस्टिमेटर फाइंड आउट केला जातो. त्यानंतर आता बऱ्यापैकी इन्फायनाईट इस्टिमेटर आपण फाइंड आउट करू शकतो. मग त्यातला बेस्ट इस्टिमेटर कोणता हे पण चेक करावं लागेल ना. तो त्याच्या बेस्ट इस्टिमेटर फाइंड आउट करण्यासाठी त्याच्यात देन प्रॉपर्टीज आल्या. कोणती प्रॉपर्टी आली, तर अनबायसनेस आली, सफिशियन्सी आली, कन्सिस्टन्सी आली आणि इफिशियन्सी आली. जर दोन इस्टिमेटर सेम सॅम्पलसाठी जर आले असतील तर दोन इस्टिमेटरचं कंपॅरिझन करून त्याची इफिशियन्सी फाइंड आउट करून कोणता इस्टिमेटर हा पॉप्युलेशनची इन्फॉर्मेशन रिप्रेझेंट करतोय हे काढणं इझी जावं म्हणून काय केल्या, ह्या प्रॉपर्टीज नेक्स्ट इन्व्हॉल्व झाल्या. ठीक आहे, बेस काय आलाय, नक्की काय आहे इस्टिमेशन मध्ये. हो. हा ठीक आहे, बाकीचे बोलत नाहीयेत, क्लिअर होतंय. येस आपण मॅम. आपण जो Yes, ma'am. पेपर बघणार आहोत त्याची थोडीफार बेस किंवा थोडाफार त्याची हिस्ट्री माहिती असायला पाहिजे. डायरेक्टली पॉइंट इस्टिमेशन, डिरेक्टली कॉन्फिडन्स इंटरवल इझी आहे, पण का घेतलंय, त्याची नीड का आहे, पॉप्युलेशन नोन असताना सुद्धा ह्या गोष्टी का कन्सिडर केल्या हे सुद्धा माहिती असायला पाहिजे. वायवाला या रिलेटेड बरेच क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. बट पॉप्युलेशन कधी कधी काय होतं, पॉप्युलेशन सुद्धा अननोन असते. मग अननोन पॉप्युलेशन मधून सुद्धा सॅम्पल ड्रॉ केलं जातं. त्यासाठी सुद्धा स्टॅटिस्टिक लिटरेचरमध्ये बरेच थेरम्स आहेत किंवा फॉर्म्युलीज आहेत. जर पॉप्युलेशन अननोन असेल तर अशा अननोन पॉप्युलेशन साठी त्याचं कन्क्लुजन किंवा इंटरप्रिटेशन अनालिसिस करणं डिफिकल्ट आहे. मग त्यासाठी मग सॅम्पल वरून इस्टिमेटर फाइंड आउट करून त्याचं अनालिसिस केलं तर व्हॅलिड कन्क्लुजन मिळून जाईल. तर हे दोन युनिट्स जे आहेत ते पॉइंट इस्टिमेशन वरती बेस आहेत. थर्ड युनिट जो आहे तो इस्टिमेशन ची जी मेथड आहे पॅरामेट्रिक इस्टिमेशनची, कोणती मेथड आहे, मॅक्झिमम लाईकलीहुड इस्टिमेटर. तर ही मेथड थर्ड युनिट मध्ये आहे. देर आर 5 मेथड्स फॉर पॅरामेट्रिक इस्टिमेशन. वन इज फर्स्ट मेथड कोणती आहे पॅरामीटर इस्टिमेशनची, पाच मेथड्स आहेत पॅरामीटर इस्टिमेट करण्याच्या. त्यातली पहिली आहे बाय युझिंग मेथड ऑफ मुवमेंट, सेकंड वन बाय लीस्ट स्क्वेअर, थर्ड वन बाय मॅक्झिमम लाईकलीहुड इस्टिमेशन, देन बाय युझिंग मिनिमम काई स्क्वेअर, अँड लास्ट मेथड आहे
बाय युजिंग बेझियन इन्फरन्स. ओके, तर त्यामधली एक मेथड मॅक्झिमम लाईकलीहुड इस्टिमेशन, ही मेथड युनिट थर्ड मध्ये आहे. इट इन्व्हॉल्व मेथड ऑफ मॅक्झिमम लाईकलीहुड आणि स्मॉल सॅम्पल प्रॉपर्टीज ऑफ MLE. नेक्स्ट सेमिस्टरला तुम्हाला लार्ज सॅम्पल प्रॉपर्टीज आहेत. आता या सेमिस्टरसाठी फक्त स्मॉल सॅम्पल प्रॉपर्टीज आहेत. नेक्स्ट वन इज अ मेथड ऑफ स्कोरिंग अँड द ॲप्लिकेशन टू द इस्टिमेशन इन मल्टिनॉमियल डिस्ट्रीब्युशन. देन MLE इन नॉन रेग्युलर फॅमिलीज. तर एक्सपोनेन्शियल फॅमिली, पॉवर सिरीज फॅमिली, मल्टी पॅरामीटर एक्सपोनेन्शियल फॅमिली और पिटमॅन फॅमिली या रेग्युलर फॅमिलीज आहेत. त्यासाठी आपण MLE फाइंड आउट करू शकतो. बट नॉन रेग्युलर फॅमिलीज ज्या आहेत त्यामध्ये MLE फाइंड आउट कशी करायची, त्याच्या मेथड्स कोणत्या आहेत, हे या युनिट थर्ड मध्ये आहे. नेक्स्ट अदर मेथड्स ऑफ एस्टिमेशन, दॅट इज बेसिक मेथड ऑफ एस्टिमेशन, मेथड ऑफ मुवमेंट, and minimum chi-square. Next new part is here, use statistic, 1 and 2 sample use statistic. Then theorems based on use statistic. तर याचे ओनली स्टेटमेंट्स आहेत, त्याचे प्रूफ तुम्हाला सिलेबस मध्ये नाही आहेत. फोर्थ युनिट जो आहे तो प्रियर डिस्ट्रीब्युशन बेस्ड आहे, बेझियन इन्फरन्स वरती बेस आहे, ज्यामध्ये posterior distribution and the prior distribution related theorems आणि examples आहेत. There are various types of priors, non-informative, Jeffreys, least favorable, and more than these three. And posterior distribution साठी सुद्धा सेम टाइप्स इथं कन्सिडर केलेले आहेत. त्यानंतर आहे बेझियन एस्टिमेशन. त्यानंतर बेज एस्टिमेशन अंडर स्क्वेअर एरर अँड द ॲब्सोल्यूट एरर लॉस फंक्शन. तर ओनली सिलेबस सांगून यामध्ये काय आहे हे लक्षात येणार नाही. त्यावेळेस लेक्चर स्टार्ट होईल, एक्झॅक्ट युनिट 1 स्टार्ट होईल, त्यावेळेस तुम्हाला या रिलेटेड आयडिया येत जाईल. सिलेबसमध्ये जे बेसिक पार्ट आहेत ते फक्त तुम्ही तयारी करून यावं असं मला वाटतंय, जेणेकरून डिस्ट्रीब्युशन माहिती असेल तर त्याचे पॉईंट इस्टिमेटर फाइंड आउट करणं इझी होईल. ठीक आहे, तर तुम्हाला फर्स्ट टास्क कसं राहील माझं की नोटबुकमध्ये फर्स्टली सिलेबस घ्या, त्यानंतर सगळे जेवढे डिस्ट्रीब्युशन्स आतापर्यंत झालेले आहेत त्याचा PMF PDF असायला पाहिजे. आणि त्याचे मीन अँड द व्हेरियन्स नोट करा, बिकॉज मीन व्हेरियन्सची नीड कधी पडेल तर इस्टिमेशनच्या प्रॉपर्टीज चेक करताना मीन व्हेरियन्सची नीड पडेल. सो प्रत्येक डिस्ट्रीब्युशनचे मीन व्हेरियन्स आणि PMF PDF त्याचे सपोर्ट मीन्स रेंज सुद्धा माहिती असायला पाहिजे. अजून काही तुम्हाला डाऊट आहे का इस्टिमेशन रिलेटेड, किंवा काही अशा कन्सेप्ट आहेत की ज्या तुम्हाला माहिती नाही आहेत तर तुम्ही विचारू शकताय. आज जास्त लेक्चर किंवा जास्त वेळ मी घेणार नाहीये. तुम्हाला काही डाऊट असतील तर विचारू शकताय.